नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये. तर नेहमीप्रमाणे सकाळी उठून राजविकासाठी टिफिन रेडी केला आणि तो पॅकही करून ठेवला. त्याबरोबर तिची वॉटर बॉटलही पॅक केली. यानंतर तिला स्कूलसाठी रेडी करण्यासाठी घेतलं. तोपर्यंत इकडे शरा ही तिच्या स्टडी टेबलवर ही अशी काही बसली होती. कुठे जाऊन बसली तू? दीदीच्या स्टडी टेबल वरती. शरा, अगं चला चला खाली उतरा, पडशील तू. शरू, खाली उतर. चला खाली उतर. नाही, शरा काही स्टडी टेबलवरून खाली उतरायला तयारच नव्हती. मग राजविकाही स्कूलसाठी जाण्यासाठी रेडी झाली. ती अशी काही क्यूट अशी दिसत होती आणि तिची ही नौटंकी चालूच असते स्कूलला जाईपर्यंत. मग आम्ही तिला स्कूलला सोडून आलो दोघी जाऊ. घरी आल्यानंतर आज सर्व कामे उरकली होती, तर म्हटलं आज तूप बनवून घ्यावे. ही 8 दिवसांची मलई साठवलेली होती मी आणि फ्रीजमधून अर्धा तास झाले बाहेर काढून ठेवलेली होती. यानंतर मी मिक्सरमध्ये ही मलई फेटून घेणार होते. म्हणजे मिक्सरच्या साहाय्याने मी या मलईपासून लोणी तयार करून घेणार होते. त्यासाठी मी मिक्सरमध्ये ही सर्व मलई अशी काढून घेतली. मलई खूपच अशी घट्ट झालेली होती आणि त्यामध्ये थोडे पाणी मी मिक्स केले आणि मिक्सरमध्ये छान अशी फिरवून घेतली. थोडे स्लो करत मिक्सर चालू बंद करत मी अशी संथ गतीने हे सगळं फेटून घेत होते. आणि थोड्याच वेळात मलई फेटून तयार झाली आणि तिचं खूप छान असं प्रकारे लोणी निघालेलं होतं. म्हणजे काही लोक डायरेक्ट मलई गॅसवर ठेवून उकळवून घेऊन ही तूप काढतात, पण त्याच्यापेक्षा मी ह्या अशा पद्धतीने मिक्सरमध्ये पहिले लोणी काढून घेते आणि मग ते उकळून त्याच्यापासून तूप तयार करून घेते. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ही मलईपासून लोणी तयार झाले आहे आणि असे वेगळे एक साईडला मी काढून घेतले. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यामुळे लोण्याला कडवटपणा आणि तुपालाही कडवटपणा येत नाही. ही मलई मी 8 दिवसांची साठवलेली होती. त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर मलई साठवून ठेवली तर तिचा वासही येतो आणि कडवट ही अशी लागते. त्यामुळे लोणी पाण्याने स्वच्छ आधी धुवून घ्यायचे. अशा प्रकारे ते मी गॅसवर ठेवून लोणी कडवायला सुरुवात. थोड्याच वेळात आणि लोणी तुपामध्ये छान असे कन्वर्टही झाले. एकदम खूपच सुंदर असे तूपही छान निघाले. त्यानंतर मी हे थंड झाल्यानंतर एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतले. तुम्ही बघू शकता खूप छान असं मला वाटलेलं आहे की ते एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये निघेल. मनाला खूप समाधान वाटलं हे बघून की खूप सारं तूप निघालेलं आहे. यानंतर राजविकाला आणण्यासाठी जेव्हा स्कूलमध्ये गेलो तेव्हा भिंतीवरती हे असं एक बटरफ्लाय चिटकलेलं होतं आणि शरा त्याला पकडण्याची प्रयत्न करत होते, पण ते असं भुरदिशी उडून गेलं. बटरफ्लाय तर उडून गेलं, पण पुढे गेल्यानंतर तिला हे असं कबूतर दिसलं. ते पाहून ती एवढी खुश झाली होती ना. तिला कबूतर, कावळे, भुबू या गोष्टी पाहण्यात खूपच मजा येते. खूप खुश होऊन जाती शरू. लहान मुलांना हाच तर छोट्या गोष्टींमध्ये अशा प्रकारे ते आनंद घेत असतात. संध्याकाळी उठून राजविकाही खेळण्यासाठी बाहेर गेली होती. मग म्हटलं थोडा चहा पिऊन घ्यावा. चहाची सवय ही खूपच वाईट आहे, पण ती काही मला सुटत नाही आणि आजकाल थंडीही खूप जास्त वाढलेली आहे. त्यामुळे चहा कंट्रोल करणं हे माझ्याकडून शक्यच होत नाही आहे. चहा घेऊन आम्ही सगळे बाहेर जाणार होतो. तर राजविकाच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे आणि तिच्या गॅदरिंगमध्ये तिने एका सॉन्गवरती डान्स आहे. मग त्यासाठी त्यांच्या स्कूलमधून ड्रेपरी सांगितलेली व्हाईट कॉलरवाला टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्स. मग तेच घेण्यासाठी आम्ही चहा घेऊन निघालो. तर बाहेर खूप असं ट्रॅफिकही होतं, पण बाहेर फिरून आलो की मनाला जरा प्रसन्न वाटतं आणि मस्तही वाटतं. शरा अशी काही इकडे तिकडे गाड्या पाहत होती. फायनली आम्हाला एका दुकानामध्ये तिच्या साईजची छान अशी जीन्स मिळाली आणि कॉलरवाला व्हाईट टी-शर्टही मिळाला. चला तर मग मी तुम्हाला दाखवते काय घेऊन आलो आम्ही. ही अशी ब्ल्यू कलरमध्ये तिच्यासाठी जीन्स घेऊन आलो आणि ख्रिसमस जवळ आलेला होता, तर सगळीकडे सांताच्या ट्रीज वगैरेही सिग्नलवरती खूप होत्या.
तर त्यातली एक तिच्यासाठी टोपीही घेऊन आलो आणि ही अशी एक छान तिच्यासाठी जीन्स घेऊन आलो. त्याचबरोबर एक तिच्यासाठी हा व्हाईट कॉलरवाला टी शर्टही घेऊन आलो. अशा प्रकारे आजच्या दिवसाची आमची सांगता झाली. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.